नमस्कार, मी वाशतीमधून रुबीना मुल्ला. आम्ही नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येतो. आजही आम्ही एक विषय घेऊन आलोय. काही दिवसापासून आम्ही घनकचऱ्यावरती सातत्याने लिहितोय. घनकचऱ्यामधल्या होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या वरती लिहितोय. पण यावरती या लोकांनी आता जो ठेका बदलला त्यामध्ये मे अमृत एंटरप्राइजेस, R&B इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रिस्टल इंटरग्रेटेड सर्व्हिस या लिमिटेड या 3 मुंबईच्या मोठ्या कंपन्यांना या लोकांनी ठेका दिला. पण हे लोक स्वतः ठेका न चालवता जे पूर्वीचे जे ठेकेदार आहेत ज्यांनी चोरगिरी केलेली आहे त्या ठेकेदारांना या लोकांनी चालवायला दिलेलं आहे. का? ज्या या 3 कंपन्या आहेत हे स्वतः ठेका नाही चालू शकत का? बिले यांच्या नावाने निघणार, सगळं काही यांच्या नावाने होणार. फक्त जे ठेका चालवणारी जी लोक आहेत ती हीच चोर लोक आहेत, जी पूर्वीपासून आम्ही लोक ज्यांच्यावरती सातत्याने बातम्या करतोय. तसं तुम्ही बघितलं असेल की 2-3 दिवसापूर्वी मजुरांनी म्हणजे मध्ये या बोला त्या लोकांनी आंदोलन पुकारलेला, संप पुकारलेला. का? कारण त्यांना ग्रॅच्युटी दिली जात नाही. आम्ही वारंवार आमच्या बातम्यांच्या माध्यमातून बोला या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोला, वारंवार आम्ही सांगतोय की त्यांना PF दिला जात नाही, PSIC दिला जात नाही, मजुरांच्या वरती अन्याय होतोय. पण आम्ही जराच्या गोष्टीवरून युनियन समोर येते. पण आज एवढा मोठा ग्रॅच्युटीचा मुद्दा ज्याला मजुरांनी मांडलेला आहे त्यासाठी मोठी शर्मेची गोष्ट आहे की त्यांच्या ग्रॅच्युटीच्या व त्यांच्या हक्कासाठी त्यांना स्वतंत्र कोणत्याही युनियनचा सपोर्ट न घेता ते लोक स्वतः संप पुकारतात. त्यांना कोणतीही युनियन साथ देत नाही. ही किती मोठी शर्मेची गोष्ट आहे. कारण छोट्या मोठ्या गोष्टीसाठी युनियन समोर येते. मग आज त्यांच्या एवढ्या मोठ्या ग्रॅच्युटीच्या मुद्द्यावरती युनियन का समोर आली नाहीये? तसंच आता आम्हाला मजुरांकडनं असंही कळालेलं आहे, बऱ्याच मजुरांनी म्हणजे त्यांच्यावरती होणाऱ्या या वारंवार अन्याय व ठेकेदार हे वारंवार अन्याय करतायत म्हणून त्या लोकांनी युनियन देखील सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे व त्या लोकांनी आता दुसरी युनियन स्थापन करण्याचा व दुसऱ्या युनियनमध्ये जॉईन होण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण जर एवढं सगळं करून देखील त्यांच्या अधिकारासाठी व त्यांच्या हक्कासाठी युनियनही लढत नाही आहे व प्रशासकीय अधिकारीही लक्ष देत नाही आहेत. पण माझं एवढंच म्हणणं आहे माननीय आयुक्त साहेबांना की हा वारंवार आम्ही ज्याला तक्रारी करतोय त्यावरती तुम्ही ठेका तर बदलला, पण ठेका या जुन्या चोरांनाच का दिला? म्हणजे चालवायला का दिला? का ज्यांना तुम्ही त्या 3 लोकांना ठेका चालवायला दिलेला आहे ते 3 लोक स्वतः का नाही चालवत? हे लोकच चालवत आहेत. तर या सगळ्या गोष्टीची उच्च स्तरावरती चौकशी करण्यासाठी आम्ही वरपर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे व या सर्व गोष्टीची उच्च स्तरावरती चौकशी झाली पाहिजे की ठेका 3 मुंबईच्या लोकांना देऊन देखील ठेका ही लोकच का चालवणार? हा मोठा मुद्दा आहे. तसेच मजुरांची ग्रॅच्युटी का दिली जात नाही? मजुरांच्या वरती होणारा वारंवार अन्याय हा महानगरपालिकेने थांबवावा व त्यांची ग्रॅच्युटीचा प्रश्न हा सोडवावा. त्यासाठी ग्रॅच्युटीच्या प्रश्नासाठी त्यांना स्वतः उभं राहावं लागतंय. ही किती शर्मेची गोष्ट आहे.